दरवर्षी रामनवमीला कोकणातील एका गावात घडतो एक असा सोहळा ज्याची वाट हजारो भक्त आतुरतेने पाहत असतात. दुपारी बरोबर 12 वाजता इथे काहीतरी घडतं जे पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात. शंखनाद घुमतो. जय श्रीरामचा गजर आकाशात दुमदुमतो. पण हा सोहळा नेमका इतका खास का आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी चंद्रकांत मिस्त्री आणि तुम्ही पाहत आहात चंद्रकांत मिस्त्री यूट्यूब चॅनल. दरवर्षी रामनवमीला कोकणातील आमच्या गावात घडतो एक असा सोहळा जो पाहण्यासाठी हजारो भक्त जमा होतात, दूरवरून येतात. दुपारी बरोबर 12 वाजता इथे श्रीराम जन्मोत्सव होतो, जे पाहून अंगावर शहारे येतात. शंखनाद, जय श्रीरामाचा गजर आणि भक्तीने भारलेलं वातावरण. पण हा क्षण इतका खास काय आणि या सोहळ्यामागची परंपरा काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम असं लिहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बेल आयकॉन ऑल हे बटन प्रेस करा. चला अनुभवूया कुडाळ तालुक्यातील कसाल गावातील श्री पावनाई रवळनाथ मंदिरातील भव्य राम जन्मोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेलं निसर्गरम्य असं कसाल हे गाव. कोकणातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे गाव अनेक देवस्थानांसाठी ओळखलं जातं. आणि याच गावात वसलेलं आहे श्री पावनाई रवळनाथ मंदिर. जिथे दरवर्षी रामनवमीला भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्याची तयारी गुढीपाडव्याच्या काही दिवस आधीपासून सुरू होते. मंदिराची सजावट, फुलांचा आरास आणि ग्रामस्थांची सेवा या सगळ्यांमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. गुढीपाडव्याने नववर्षाची सुरुवात होते आणि चैत्रातील नवरात्रीत गावात धार्मिक कार्यक्रमांचे रेलचेल सुरू होते. चित्ररथ दिंडी, नामस्मरण, पुराण वाचन, रामरक्षा पठण आणि ग्रामस्थांनीच आयोजित केलेले कार्यक्रम हीच आहे कोकणातील खरी संस्कृती.
राम जन्मोत्सवाचा मुख्य भाग म्हणजे राम जन्माचे कीर्तन. कीर्तनकार जेव्हा भगवान श्रीरामांच्या जन्माची कथा सांगतात तेव्हा प्रत्येक शब्दातून भक्ती ओसंडून वाहत असते. टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण मंदिर एक संत होतं आणि प्रत्येक भक्त त्या दिव्य क्षणाची वाट पाहत असतो. नमस्कार. श्री रामनवमी जत्रा उत्सव म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हा सुरू होणारा उत्सव आज 9व्या दिवशी जे रामनवमी दिवशी जन्मोत्सव हा साजरा केला जातो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्या या दिवशी या मंदिरातून श्रीरामाची फेरी काढून नववर्ष स्वागत यात्रा साजरी करून या ठिकाणी मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते आणि घटस्थापना केल्यानंतर श्री शिवमंदिर जे लिंग मंदिर या ठिकाणी पुराण वाचन केलं जातं. त्या ठिकाणी पुराण वाचन केल्यानंतर पंचांग वाचन केलं जातं. पंचांग वाचनानंतर संपूर्ण पंचायतनामध्ये फेरी घेऊन म्हणजे प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये पंचांग वाचन करून या दिवसाची सुरुवात केली जाते. घटस्थापना करून झाल्यानंतर या पंचांग वाचन झाल्यानंतर या दिवसाला सुरुवात होते आणि त्या दिवसापासून कसाल गावातील संध्याकाळी नामस्मरण, रामरक्षा स्तोत्र पठण यासारखे धार्मिक विधी पठण केले जातात आणि त्यानंतर गावातील जी मंडळी आहेत आपल्या वाडीवरती त्यांच्या दिंड्या या ठिकाणी साजरे केले जातात. दिंड्या त्यानंतर परत रात्री पुराण वाचन असे कार्यक्रम या ठिकाणी 9 दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे गावातील जी काही मंडळी आहेत शाळा हायस्कूल या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम केले जातात. नित्य नियमाने 9 दिवस पुराण वाचन, कीर्तन, भजन, नामस्मरण यासारखे कार्यक्रम आज सुरू असतात आणि जास्तीत जास्त नामस्मरण कसं होईल, धार्मिक विधी कशी होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात. नमस्कार. प्रथमतः रामनवमी निमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. आताच सांगितल्याप्रमाणे गुढी पाडव्या दिवशी या ठिकाणी या रामनवमी उत्सवाला सुरुवात होते. गुढीपाडव्या दिवशी श्रीरामाची प्रभात फेरी कसाल बाजारपेठ मार्गे परबवाडी, मर्तलवाडी आणि परत मंदिरापर्यंत या ठिकाणी येते. आल्यानंतर त्या ठिकाणी पंचांग वाचन केले जातं. पंचांग वाचन केल्यानंतर या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. पहिल्या दिवशी गावातील ज्या आपल्या वाड्या आहेत त्या वाड्यातील प्रत्येक वाडीतील चित्रदिंडी या ठिकाणी दररोज या ठिकाणी सादर केले जातात आणि हे कार्यक्रम करत असताना दशावतार नाटक हे सुद्धा गेले 3 दिवस या ठिकाणी साजरी केलेली आहेत आणि हे करत असताना गावातील जे कलाकार आहेत त्या कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी या देवस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. आज रामनवमी उत्सव सकाळच्या सत्रात या ठिकाणी कीर्तन हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. दुपारच्या सत्रात या ठिकाणी राम जन्म उत्सव साजरा केला जातो आणि रामोत्सव या ठिकाणी साजरा केल्यानंतर या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे आणि हे कार्यक्रम करत असताना सर्व मानकरी त्याचप्रमाणे गावातील सर्व जे आमचे ग्रामस्थ आहेत हे ग्रामस्थ स्वतः या कार्यक्रम
योग्य रीतीने साजरा करण्यासाठी सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य असतं. धन्यवाद. जेमतेम 10 ते 12 मिनिटात प्रभूंचा जन्म होणार आहे. आपण सगळेजण देवाच्या कार्यक्रमासाठी या जन्मोत्सवासाठी एकत्र जमलो. इथं गर्दी भरपूर आहे, गोंधळ सगळ्यांचाच होतोय, पण सगळ्यांनी शांत राहून प्रभूंच्या जन्म सोहळ्याचा आनंद घेण्याचा एक प्रयत्न करूया. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. पण मुलापासूनच म्हणजे लहानपणापासूनच आळशी असलेला कुंभकर्ण थोडा आळस जास्त झाला आणि त्यात इंद्राची जागा मागे म्हणून इंद्रानं सरस्वती देवीला प्रार्थना केली की जा मागायचं होतं इंद्रपद, पण मुळात आळशी आणि त्यात सरस्वती माता जिभेवर बसल्याचा परिणाम म्हणजे ते निद्रपद झालं. त्याचा परिणाम 6 महिने झोपून 6 महिने जागा. मला संततेची प्राप्ती झाली नाहीये. रोज त्या देवापुढे बसतोय, देवाची पूजा करताना रोज प्रार्थना करतोय, देवा अशी अट नाही रे, म्हणजे मुलगा व्हावा मुलगी व्हावी कोणीही चालेल, एखादं चालेल, तुझा प्रसाद म्हणून त्याचं मी पालन पोषण करेन, पण या संपूर्ण राज्याला वारस म्हणून तरी कोणीतरी दे, अशी रोज प्रार्थना करतोय. आणि नारायण त्यामुळं तो मुलगा तुमचा आता या जगात राहिला नाही असं म्हटल्यानंतर दुःखाची कुऱ्हाड कपाळावर कोसळावी त्याप्रमाणे ते दोघे जण आक्रोश करायला लागले. आणि आक्रोश करता आणि मग तो क्षण हळूहळू जवळ येऊ लागतो. गळ्याचे काटे दुपारी 12च्या दिशेने सरकत असतात. भक्तांची उत्सुकता वाढते. डोळे एकाच दिशेने लागलेले आणि वातावरणात एक अद्भुत शांतता पसरते. भगवंतानं जन्माला येण्याकरता वातावरण सुद्धा काय निवडलंय? वसंत ऋतू. सगळ्या ऋतूंचा राजा ज्याला म्हणतात. सृजनशीलता ही ज्या ऋतूचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जगतात नवी सृष्टी निर्माण व्हायला जेवढी सुरुवात व्हावी असं वातावरण सगळीकडे आहे. त्यात करून चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी हा दिवस निश्चित आहे, निश्चित झालाय. आणि आता प्रभूंच्या जन्माला येण्याची वेळ हळूहळू 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 जवळ येत आली. प्रभूंच्या जन्माची आस कोणाकोणाला लागली आहे? 33 कोट देवता स्वर्गात दाटीवाटी करून आहेत. यक्ष किन्नर गंधर्व सगळे राजे सगळे देव ऋषीमुनी. एवढंच कशाला? 2 प्रहरी काव्यश्री सूर्य प्रत्यक्ष सूर्यनारायण मध्यान्नावर येऊन उभे आहेत, मध्ये येऊन उभे आहेत की जेणेकरून बाकी गोल असलेल्या देवी देवता ऋषीमुनी यांच्या आधी मला प्रभूंचं दर्शन व्हावं म्हणून प्रत्यक्ष शिरावर मध्ये येऊन प्रभू श्री रामचंद्र उभे आहेत, आपलं सूर्यनारायण उभे आहेत. आणि सगळ्यांनाच भगवंताच्या येण्याची आस लागली आहे. भगवंताच्या येण्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. भगवंताचा अवतार कधी होईल कधी होईल सगळे विचार करतायत. आणि अशी सर्वांची प्रतीक्षा अगदी शिगेला पोहोचलेली असताना सूर्योदयापासून बरोबर 16:30 घटिकांनी कौसल्या मातेला त्या प्रसूती वेदना व्हायला लागल्या. कुसुम घन वर्षती तननन करीती समस्त गंधर्व. अमर कुसुम घन वर्षती तननन करीती समस्त गंधर्व. सर्वत्राना झाले सर्वत्राना झाले सर्वत्राना झाले आनंदाचे असे महापर्व. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. अमर कुसुम घन वर्षती तननन करीती समस्त गंधर्व. सर्वत्राना झाले आनंदाचे असे महापर्व. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राजा विराज
रामचंद्र महाराज की. आणि बरोबर दुपारी 12 वाजता शंखनाद होतो. जय श्रीरामाचं गजर घुमतो आणि त्या दिव्य क्षणी भगवान श्रीरामांचा जन्म साजरा केला जातो. भगवंताला स्नान घातलं जातं, त्यांना सजवलं जातं आणि भक्तांच्या उपस्थितीत पाळणा हलवला जातो. हा क्षण शब्दात व्यक्त करता येणार नाही असा भक्ती आणि आनंदाचा संगम असतो. आणि आता प्रभूंना स्नान घालण्याची वेळ झाली आहे. एक एक सुहासिनी प्रभूंना स्नान घालते. जगत पित्याची माता होऊन स्नानाघाली, जगत पित्याची माता होऊन स्नानाघाली. त्रिभुवनपतीच्या स्त्रिया पाहून धन्य भरती सती, त्रिभुवनपतीच्या स्त्रिया पाहून धन्य भरती सती. विविध प्रकारच्या सुहासिनी स्त्रिया एकत्र जमल्या आहेत. प्रभूंना छान नटवलंय आणि आता सगळ्यांनी मिळून प्रभूला पाळण्यात ठेवताय. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, 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 भारवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान थोरी, पुष्पे वर्षरी सुरवरी करदती जय जयकारी, बाळा दो रे महातोपा नये पण आसोपा, बाळा दो रे सिंधू जलडोरी, अवरिया नामे तरतील शिळा, त्यावरी उतरुनिया दयाळा नेईल वानर मेळा, बाळा दो रे सौल मर्दुनी, रावण स्थापिल विभीषण, देवा सोडविदा संपूर्ण आनंदे भुवन, बाळा दो रे. राम जन्मानंतर देवतरंग वाजत गाजत लिंगाच्या देवळात दर्शनासाठी जातात आणि मंदिर परिसरातील देवस्थानांना भेट देतात. देवतरंगासोबत सर्व भक्तगण पावणे रवणात मंदिराला प्रदक्षिणा घालतात. ढोल ताशांचा गजर, भक्तांचा जयघोष आणि उत्साहाने भरलेली ही मिरवणूक संपूर्ण गावाला भक्तिमय बनवते.
स्वाती विषयाची असलेल्या महाप्रसादाची सुरुवात होईल. या रामनवमीनिमित्त होणाऱ्या महाउत्सवाची महाप्रसादाची सर्व जे प्रायोजक आहेत ते मनोज मुसाई आणि त्यांच्या सौभाग्य स्वाती मुसाई यांच्या हस्ते स्टेज समोरून सुरुवात होईल. कृपया मंदिरात असलेल्या सौ स्वाती मुसाई यांनी स्टेज समोरच्या काउंटरला यायचं आहे. आजच्या रामनवमीनिमित्त होणाऱ्या या महाप्रसादाचे मानकरी श्री भवानी सुपर मार्केटचे प्रोप्रायटर सन्माननीय मनोज मुसई हे या आजच्या महाप्रसादाचे मानकरी आहेत. सौ स्वाती मुसई यांच्या हस्ते महाप्रसादाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी स्टेजच्या समोरील काउंटरवर यायचं आहे. देवस्थान कसालच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी आपलं स्वागत आहे. या ठिकाणी महाप्रसाद सुरू झालेला आहे. सर्व भाविकांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. प्रदक्षिणेनंतर देवतरंग पुन्हा मंदिरात परत येतात आणि सुरू होतो महाप्रसाद. गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र बसून प्रसादाचा लाभ घेतात. या क्षणी भक्ती आणि एकतेचा खरा अनुभव मिळतो. जेवून झाल्यानंतर महाप्रसाद खाते त्या जागेवर ठेवायचं आहे. मंडळाचे कार्यकर्ते तात्पुरती पूर्वी साठे महाप्रसादाची घेतली नाही. धन्यवाद. उपस्थित सर्व भाविकांचे पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्व भाविकांनी सूर्यकांत 201 सतीश सातावडे 1,000 रुपये, तुषार मायंकर 2,000 रुपये, रश्मी वंजारे उषा मस्तान 1,000 रुपये, श्रीरंग दत्ताराम पावसकर 1100 1,111. संध्याकाळ होताच मंदिराचं रूपच बदलतं. हजारो दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघतो आणि त्यानंतर सुरू होतो युवा शक्तीचा उत्सव. शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि कला.
रात्री उशिरा पालखी मिरवणूक वाजत गाजत निघते आणि त्यानंतर दशावतार नाटक. ही केवळ कला नाही तर कोकणची परंपरा आहे. विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलकरा आत्मविरोधी कुतूहलकरा नमन नटवरा विस्मयकारा पुराणम् अमरवरसपूज्यं रक्तवर्णो सुरेशं पशुपतितमेशं विघ्नराजं नमामि पुण्डरीकावरे. असा मंगलमय आशीर्वाद ओम ब्रह्मांड ध्वनी सरा तेरे माया प्रगटली मायेना 3 गुण जन्मास रजसत्व तम म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या 3 गुणांनी या विश्वाची रचना करावी
अशी जबाबदारी या 3 गुणांवर देण्यात आली. पण हे विश्व कोणत्या स्थितीत स्थापित करावं या नम्रप्रिय कलात त्रैगुण घडवून गेले. त्याच वेळी गायत्री मातेने उपदेश केला. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय स्वाहा, ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय स्वाहा हा महामंत्र जपताक्षणी त्रैगुणात्मक दूर झालं. ज्ञानमय प्रकाश त्यांच्या उद्रामी निर्माण झाला. सकल विश्वाची रचना या 3 गुणाने केली. सप्त पाताळ, 14 भूलोक, 21 स्वर्ग अशी रचना करण्यात आली. या विश्वाच्या ठाई जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी अशाने वेगवेगळे विश्व निर्माण झालं. पण ज्या देवताने विश्व निर्माण केलं त्या देवतांचं अस्तित्व या जगात जाणारा कोणीतरी यावा म्हणून एक ज्ञानवंत प्राणी निर्माण केला. तोच म्हणजे माणूस होय. ज्या मानवाने ज्या देवतेची भक्ती केली त्याला भक्त या तत्वास पात्र ठरला. ज्या भक्ताची ज्या तत्वाने इच्छा पूर्ण केली तो देव या तत्वास पात्र ठरला. देव आणि भक्त हे अद्वैताचं नातं आहे. या विश्व जगात देश ठेवण्यासाठी आम्ही सिद्ध धरोधरण कंठी धारण केली. ही वैजयंती मला वैविध्य युग, जयंती म्हणजे साखळी, ही युगायुगाची साखळी. या युगायुगाच्या साखळीत भक्तांचा सखा, पतिव्रतेचा पाठीराखा म्हणून हा देव नव्हे. तो केवळ भक्तांच्या सुखासाठी, भक्तांच्या हितासाठी शांती माझी परिस्थिती करता नका नका अशा प्रकारे कसाल गावातील श्री पावणे रवनाथ मंदिरातील राम जन्मोत्सव हा फक्त एक क्षण नाही तर भक्ती, परंपरा आणि ग्रामसंस्कृतीचा संगम आहे. उत्सव येतो आणि जातो पण मागे राहतात त्या आठवणी आणि ती अतूट श्रद्धा. आज या पावनभूमीत आम्हाला जे प्रेम मिळालं ते मनात साठवून आम्ही परतत आहोत. पण जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो, आपण आपल्या या परंपरेचं पुढच्या पिढीला काय देणार आहोत. जर तुम्हाला ही भक्ती, ही शक्ती आणि कसालचं हे प्रेम आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपली संस्कृती जपणं हेच खरं रामराज्य आहे. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.